पाय अय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय विशेष, तर आज जायचंय बारामतीला. का जायचंय? शुभम भाईचं काहीतरी काम आहे, आपल्याला माहित नाही. तर सध्या तरी शुभम भाईकडे निघालोय. शुभम भाईपासून कशी जाऊ, मग तिथनं पुढं कोण कोण येणार आहे आणि का बारामतीला जायचंय ते आपल्याला कळेलच. तर चला. वा शियांका सर, नमस्कार. जय महाराष्ट्र. काय चाललंय? एवढे काय गाडीची सर्जरी करून ठेवली? जगल नाही ही गाडी, जगल का? जगल. आणि ह्या आजोबांना काय होतंय? आज लईच मेहनत केला का तू? एवढं काम होतं कसं काय तुझ्या त्यांनी? हो, एक पल्सर आहे आणि 160 एव्हेंजर दिसते इथं. पल्सर 220 आहे. तिकडं बाहेर एक पल्सर आहे, एक पल्सर 220 आहे. एव्हेंजर आहे एक बाहेर आणखीन. इकडं बाहेर माग गाड्या आहेत भंगारात पडलेल्या. एवढ्या गाड्या ऐकल्या तरी तुझा खर्च भागेल की रे? मग का ठेवल्यात अशाच पुढे गाड्या? उद्या जर माझ्यावर केस झाले ती गाडी पण काय फायदा नाही. आपण केसचा काय संबंध? अरे ती गाड्यावाली माणसं येतच नाही तरी लवकर. येत नाही मग त्यांना वॉर्निंग द्यायची शेवटची की तुम्ही पैसे देऊन गाड्या घेऊन जा, नाही तर मग ठेवा, विकून टाकतो गाड्या. विषय कसा माहितीये का, हे आपला भाग आहे का नाही, गावठी भाग आहे. म्हणजे तिकडे काही विषय कसा आहे माहितीये का, माणसांमध्ये काय पैसे नसतात, काय प्रॉब्लेम असते. ते काय होतं, एक दिवस असं दोन इथं 3-3 वर्ष गाड्या नाही यायला कोणी. 3 वर्ष? हा, काय गाड्या अशा आहेत. आपण जागा जाते ना आपली बिनकामाची. आहे ना, 5-5 वर्ष पण गाडी येत नाही. चांगलंय. हा, अजित भाई आणि गाड्या एकूणच अजितचा खर्च निघत सगळा. एवढ्या तर गाड्या पडलेल्या आहेत तिथं. 2 वर्षाचा खर्च नाही. इकडं अनेक माग ते बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 हो काय, 10 11 ही 12 ही कामाला आलेली दिसते. हो काय, 12 हो का, 13 14 15 16 20 गाड्या अशाच पडी काय अजितकडे आमच्या. निलाव कर, निलाव गाड्यांचा तू. मस्त समोसा खावा आपण आता नाश्त्यामध्ये सकाळ सकाळ. तर बाई लोक शुभम भाईला फोन केला होता. शुभम भाई म्हणला मला उरकायला थोडा टाइम लागेल. तर शुभम भाईचं उरकस्तवर मग काय करावं, तर मी आलोय आता आपल्या ऋषीबाईपाशी. तर ऋषीबाईचे सुद्धा कामच चाललेत. ऋषीबाई निघालाय गुरांसाठी. काय नाही निघालाय रे? गुरांसाठी गायांना खायला आणाय निघालाय तो. तर आता आपल्याला काय सध्या काम नाही, टाइम आहे, मग जायच्या मागण. काय गाडी मात्र खतरनाक बनवली बरं का ऋषी. हो दे. कसा होता एक्सपिरियन्स? जमते की? आमच्या ऋषीबाईचं खतरनाक जुगाड आहे.
एकदम क्वालिटी म्हणजे बरीच लोक करतात बरं का असं, पण लय छान विषय. लांबनं जर गुरांचं जास्त क्वांटिटीमध्ये सामान आणायचं असेल तर ट्रॅक्टरच पाहिजे असं नाही, छोटीशी टायली पण आहे ना आपल्याकडे. ऋषीबाईच्या फादरचं डोकं आहे, त्याला काय आहे तवा? तुला काय कळतं रे? बाई लोक ऋषीबाई आणि मी आता निघालोय किसनाकडं. तर बारामतीला आपल्याला किसनाला पण घेऊन जायचंय आणि शुभम बाया सुद्धा येणार आहे, पण शुभम बाया येणार आहे एसटीने. तर असा विषय आहे, तर किसनाचं उरकलंय का नाही ते सुद्धा आपल्याला माहित नाही. तर चला पाहूया. तर बाय लोक बायाला त्याला करणं होऊन चाललेलं आहे. किसना बायाने सकाळ सकाळ शिव्या खाल्ल्यात वाटतं. काय खाल्ल्या ना, खाल्ल्या असल्या तर नाहीच म्हणणार. आता बारामतीला जाऊ, काय काम आहे. शुभम बाया पुढे गेलाय, शुभम बाया जवळपास बारामतीत पोहोचलेला आहे. तिथे जाऊन त्याला भेटू आता. चला. तर मित्रांनो, ऋषीबाईला आणि किसनाबाईला कॉलेजला सोडून मी शुभमबाईला घ्यायला आलो होतो. शुभमचं काम होतं इथं. शुभमचं काम झालेलं आहे. शुभमबाई आता काय करायचं? आता आपण जायचं तिकडे, कुठं तिकडे फिरायला. बघू काय होते. चला. दादा नाहीत, पण काम कधीच थांबणार नाही. तर मित्रांनो, आता इथं बारामतीमध्ये मित्राला भेटायला आलो होतो. मित्र तर गेलाय बाहेर, राजस्थानला गेलाय, थोडासा काम होतं त्याला. तर त्याच्या दुकानावर आलोय गोडाऊनला. तर हो बघा कसा विषय आहे. संपूर्ण रूम अख्खी टेडी बेअरनी भरलेली आहे. जर बारामतीमध्ये तुम्हाला असं गिफ्ट शॉप आहे आमच्या मित्राची, जर गिफ्ट्स वगैरे काय घ्यायचं असेल छोटे छोटे मोठे मोठे आणि ऑर्डर करून सुद्धा भेटेल तुम्हाला. 100% तुम्ही बारामतीमध्ये सराफ गल्लीमध्ये लक्ष्मी गिफ्ट शॉप म्हणून आहे, तर नक्की येऊ शकता. होलसेल रेटमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे गिफ्ट भेटू शकतात. हे सगळे इकडे काचेचे आयटम ठेवलेले आहेत. तर कसे किचन आयटम घरामध्ये एकदम सगळ्या प्रकार त्याच्याकडे आहे. तिथं शोकेस वगैरे सगळं आहे आमच्या मित्राकडे. कप वगैरे बघू शकता, फ्रेम्स वगैरे. तर मित्रांनो, मस्तपैकी आपल्या मित्राला भेटलो. आता किती वाजलेत? 6:45 वाजलेले आहेत. तर जाऊयात आता आपण घरी जाऊ, डायरेक्ट घरी जाऊ. थांबायचं नाही कुठं. तर बाय लोक आपलं संपलं पेट्रोल. बरं नशीब, 1-2-4 किलोमीटर अलीकडं पेट्रोल संपलं. कल्पायाला फोन केला आणि अनुकल्पायाने आला. तर आपण टेक्निक बघू शकतो. आपला विषय कसा आहे हा. शुभमबाईने पाय लावलेला आहे. काय करू लाव ना पाय. तर बाई लोक आता घरी पोहोचलेलो आहे. मस्तपैकी जेवण वगैरे करणार आहे आणि आता झोपणार आहे. लई कंटाळा आलाय. जर आता मला वाटतं किती वाजलेत, तर आता 9:15 वाजलेले आहेत. तर आता दिवस पण संपलेला आहे आणि आता ब्लॉग पण संपू आपण. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि तो घंटा पण वाजवा. तर मी आपला ब्लॉग इथेच संपवतो. धन्यवाद.